नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती कोण घेणार हे अजून एक गुपितच आहे. पण आता पाठीमागच्या व्हिडिओत मी तुम्हाला थोडा अंदाज दिला होता की टीसीएस कडे जाण्याचे चान्सेस जास्त आहे आणि या अगोदर पण मी बोललो होतो तुम्हाला. पण आता मी तुम्हाला परत तो मुद्दा क्लिअर करतो, कारण बऱ्याच जणांच्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या की सर टीसीएसच घेणार आहे का, टीसीएस घेणार आहे का, एमपीएससी कडे जायला पाहिजे, टीसीएस घेणार तर मग एमपीएससी घेणार नसेल तर का बरं नाही घेणार, असे भरपूर मुद्दे तुमचे आले होते. सो पटकन एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय, 5-10 मिनिट 5-6 मिनिटाचा व्हिडिओ फक्त बघून घ्या आणि तुम्ही अभ्यासाला लागा. तुमचं कन्फ्युजन होऊ नये यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ घेतोय. कोण घेणार परीक्षा फिक्स झालं का, एमपीएससी टीसीएस ते पण सांगतो. पण तुम्हाला मी लास्ट टाइम पण बोललो होतो की ही एक्झाम घेणार कोण हे आपण जानेवारीपासून बोलत आलोय. तसं मागच्या एका वर्षापासून जाहिरात येणार हे सगळं चाललेलं आहे. जानेवारीमध्ये काही अपडेट पण आले ते पण तुम्हाला दाखवतो. पण तत्पूर्वी ही बॅच आपण चालू केलेली आहे. आता बॅच मध्ये मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच माणसं हे पण कन्फ्युजन आहे, सर तुम्ही बॅच घेणार तर मग कसं, आम्ही जर जॉईन केलं पुढे काय होईल. तर ही जी बॅच आहे ना, ही आम्ही आता घेत आहोत. तुमचा जो पॅटर्न जुना आहे टीसीएस पॅटर्न नुसार त्याने घेत आहोत. पण जर का एमपीएससी कडे वर्ग झाली, काही अंशी झाली, तर मी खाली नोट पण करून दिली आहे की त्यानुसारच तुम्हाला ही बॅच याच फी मध्ये ते पण आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. एमपीएससी कडे गेली तर आणि एमपीएससीचा पॅटर्न वेगळा झाला तर तिकडे तसं घेणार आहोत. सो ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. धुरंधर 2.0 ची बॅच, चालू झालेली बॅच नक्कीच. आणि ही ₹2 मार्गदर्शनची बॅच पण, याच्याचा राजमार्ग यात सगळं टाकलेले बघा, हे पण तुम्हाला यातून मिळणार आहे. ओके, बॅच बद्दल क्लिअर कट तुम्हाला मी सांगितलं. तुम्हाला म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं, ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांना आता टीसीएस पॅटर्न नुसार शिकवलं जाणारच आहे. पण जर बदल झाला, एमपीएससी कडे वर्ग झाली, तर ह्या बॅचचे जे विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना तो सिलेबस फ्रीमध्ये आम्ही शिकवणार आहोत. त्यात काही वेगळे चार्जेस आम्ही घेणार नाही. आता बघा बघा काही दिवसापूर्वी म्हणजे तलाठी भरती 2023 प्रत्यक्ष यादी वाढवण्यात आली होती. याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो. 13 मार्च पर्यंत वाढवण्यात आली होती मागची तलाठी भरतीची प्रतीक्षा यादी. आता ती संपली, म्हणजे आता कधी संपली आहे, 13 मार्चला संपलेली. त्यानंतर दुसरा मुद्दा, परीक्षा एमपीएससी घेणार का या संदर्भातलं एक परिपत्रक सुद्धा सोशल मीडियामध्ये फिरत होतं. आरटीच्या माध्यमातून माहिती काढली होती. त्यात आज सांगितलं होतं की ग्राम महसूल अधिकारी तलाठी या संवर्गाची बिंदू नामावली बाबत ही सगळी अपडेट द्या. आणि ही अपडेट देऊन कुणाकडे पाठवलं होतं त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवायचं आहे. असं पत्रक पण आलं होतं. कधी आलं होतं हे? 30 जानेवारी 2026चं परिपत्रक आहे. तिसरं काय, माहिती मागवण्यात आली होती. बघा या पद्धतीने जे कार्यरत तलाठी आहे त्या सगळ्यांची माहिती मागवण्यात आली होती डॉक्युमेंट्ससह. हा पण एक मुद्दा आहे. त्यानंतर परीक्षा पॅटर्न जो ओल्ड आहे ना, तो ऍज इट इज आहे. अजून याच्याबद्दल काहीही अपडेट नाहीये. असंच मराठी, इंग्लिश, सामान्य, बौद्धिक चाचणी अशा म्हणजे 25-25 प्रश्न, प्रत्येकी 50-50 मार्क प्रत्येक विषय, 100 प्रश्न 200 मार्काला. अजून तरी ऍज इट इज आहे. 2 तासामध्ये क्वेश्चन पेपर आहे, ऑनलाईन क्वेश्चन पेपर असते, निगेटिव्ह मार्किंग नसते. आणि त्यानंतर महसूल विभागाचा आता एक जी आर आला बघा 2 एप्रिलला. महसूल विभागाचा जी आर आला आणि यामध्ये तलाठी पद जी आहेत ना, ज्याला आपण ग्राम महसूल म्हणतो, ही पदं सुद्धा वाढवून आलेली आहे. म्हणजे जवळपास इथे म्हणूया आपण की जवळपास 1700 पदं काहीतरी वाढलेली आहेत. हे टोटल जर पदं बघितली तुम्ही तर 14,747 सॉरी 15,747 हा आकडा आहे. हा समथिंग आकडा आहे. त्याच्यावरती व्हिडिओ मी घेतला ऑलरेडी. आणि यामध्ये जर बघितलं तर भरलेली पदं, रिक्त पदं याचा जर विचार केला तर जवळपास ही 4,000 प्लस जागा रिक्त आहे असं समजतंय. आता हे सगळे अंदाज आहे. अजून असं डॉक्युमेंट्स वगैरे किंवा पत्रक वगैरे आलेलं नाही अजूनपर्यंत. ओके, हा एक जी आर मी तुम्हाला दाखवला. त्यानंतर ह्या वर्षामध्ये एमपीएससी कडे एक्झाम, सरळ सेवेच्या एक्झाम वर्ग होणार आपण बोलत होतो. पण बघा ही ऍड ह्या वर्षात आली. 16 फेब्रुवारी 2026 ऍड आहे. आयबीपीएस ही एक्झाम घेते बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती. ही जाहिरात पण आयबीपीएस घेते एक्झाम, ह्या वर्षातली आहे. त्यानंतर जलसंपदा विभागात जाहिरात येणार आहे 14,000 पदांची, ती पण आयबीपीएस घेणार आहे. अजून आलेली नाहीये, पण असं सोशल मीडियाला किंवा न्यूजपेपरमध्ये पण आलेलं आहे की आयबीपीएस ही घेणार आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांची जाहिरात आली की टीसीएस परीक्षा घेत आहे. कधी आली? ही 27 फेब्रुवारी 2026ला. म्हणजे अशा काही जाहिराती या वर्षभरात आलेल्या आहे ज्या की टीसीएस आयबीपीएस घेत आहे. म्हणजे आपण म्हणतो की सगळ्या एमपीएससी कडे जाणार, पण काही एक्झामचे बघितलंय की ह्या एक्झाम या टीसीएस आयबीपीएस घेत आहे. मग या सगळ्यांचा मुद्दा लक्षात घेतला तर आपल्या समोर असेल, अजून फिक्स झालेलं नाही एमपीएससी घेणार की टीसीएस, हे फिक्स झालेलं नाही. अशा बऱ्याचशा कमेंट आल्या आणि तुमचं कन्फ्युजन होऊ नये यासाठी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतला मी. सो अजून फिक्स नाहीये, फक्त तुम्ही अभ्यास करताना सध्या बघा, फिक्स नाही म्हणून अभ्यास करायचाच नाही का? हा बरं, ज्यांना वाटतं की नाही सर फिक्स झाल्यावर आम्ही अभ्यास करू, पण ठीक आहे, निवांत राहा, आराम करा, फिरा, चक्रा मारा, झोपा काढा मस्त आरामशीर, सोशल मीडियामध्ये इन्स्टा वगैरे बघत बसा, रील्स वगैरे. पण ज्यांना वाटतंय सर ठीक आहे येणारच आहे, लेट झाली, 1 वर्षापासून बोलतोय लेट होत चाललंय, त्याला बरेचशी कारणं होती मध्ये.
आता हे मी सरकारमध्ये असतो तर डायरेक्ट सांगितलं असतं ह्या डेटला ऍड काढणार आहे, पण हे अंदाज आपण घेत असतो आणि बरेचसे कारणं देत देत हे पुढे ढकलत चाललेलं आहे. ती प्रतीक्षा यादी वाढत गेली, मार्च 2026 पर्यंत वाढली ती वाढल्यामुळे पण ही ऍड थोडी अजून लेट होत चालली. त्याच्यानंतर परत आता तुम्ही बघितलं असेल की बिंदू नामावली किंवा आकृतीबंध वाढवला. आता महसूल विभागाचा जी आर आलाय, आकृतीबंध वाढवला, त्यासाठी पण वेळ गेला. 20 वर्षानंतर हा आकृतीबंध वाढलाय. सो ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा कारणीभूत आहेत त्याला. सो तुमचा प्रश्न हा पण आहे, सर नुसते तुम्ही सांगताय 1 वर्षापासून सांगताय, ऍड कधी येणार ते सांगा. महसूल मंत्री अजून सांगू शकले नाही, सरकार अजून सांगू शकलं नाही. सो अजून वेळ वेळ आहे त्याला. पण हे जी प्रोसेस तुम्हाला मी काय सांगतो की अपडेट तुम्हाला मी देत असतो. जसं की आता जी आर आला त्यांचा की आकृती बंद केला, म्हणजे याचा अर्थ काय, पुढे ऍड देण्यासंदर्भात ह्या प्रोसेस चालू आहे. आकृतीबंध, बिंदू नामावली, रिक्त जागा आणि मग जाहिरात येणं अपेक्षित आहे. सो अजूनही हे फिक्स मात्र नाहीये. आणि रिसेंटली काल परवा एमपीएससीच्या आपले सचिव जे आहेत त्यांनी मिटिंग घेतली होती आता, महाराष्ट्र राज्याचे सचिव, की एमपीएससी कडनं ह्या पदभरतीच्या प्रोसेस फास्ट व्हावा यासाठी मिटिंग घेण्यात आलेली. 6 तारखेला मिटिंग आहे त्याची. आता त्या मिटिंगमध्ये काय ठरतं ते बघूया आपण. पण लक्षात घ्या की हे सगळं प्रोसेसमध्ये आहे. मी तुम्हाला सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जितका शक्य अभ्यास चालू ठेवा, निवांत बसू नका. कारण ह्या एक्झाम जर का ऍड आली तर तुम्हाला कमी वेळ मिळतो, म्हणून तुम्ही अभ्यास चालू ठेवा. सो अजून फिक्स झाले का, तर फिक्स झालेलं नाही. असं ऑथराईज काही लेटर आलेलं नाहीये. तुम्ही अभ्यास चालू ठेवा. काही शंका असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. तुर्तास एवढंच आहे, अजून फिक्स झालेलं नाहीये. काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.